2 सप्टेंबर 2025 ला जो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने शासन निर्णय काढला होता की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं, त्या आदेश गव्हर्नमेंट रिझॉल्युशनच्या विरोधात 10 याचिका ह्या हायकोर्टमध्ये दाखल झाल्या होत्या। त्या हायकोर्टमधल्या याचिकामध्ये त्यांचं म्हणणं होतं की हे शासन निर्णय याला स्टे मिळावा। तो स्टे देण्यास हायकोर्टने नकार दिला आणि त्या विरोधात त्या याचिकाकर्ते हे सर्वोच्च न्यायालयात आले। सर्वोच्च न्यायालयात आम्ही कॅव्हेट दाखल केलं होतं। कॅव्हेट हे गंगाधर काळकुटे यांच्या नावाने दाखल केलं होतं आणि त्या कॅव्हेटचं म्हणणं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की हे तुमचं म्हणणं आहे ते तुम्ही हायकोर्ट पुढे मांडा आणि हायकोर्टवर आमचं सुपरवायझरी ज्युरिडिक्शन नाही आहे। त्यामुळं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठ्यांच्या बाजूने ही बाजू कायदेशीर जिंकलेली आहे। हायकोर्टमध्ये सुद्धा आम्ही कायदेशीर लढाई लढणार आणि जिंकणार पण। मराठ्यांचा पुन्हा विजय, विरोधक पडले तोंडावर, कोर्टात पण झालेला आहे विजय। मंडळी, ही व्हिडिओ तुम्ही पाहिलाय जे कॅव्हेट गंगाधर काळकुटे यांनी कोर्टामध्ये दाखल केलेलं होतं, त्या कॅव्हेटचा आता विजय होताना दिसतोय आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील ही लढाई सुरू राहणार आहे। मराठा आरक्षण संदर्भाने मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये दाखल झाला होता। मुंबई पूर्णतः जाम झालेली होती। मुंबईची सगळी नाकेबंदी झालेली होती। जिकडे पाहावं तिकडं केवळ भगवं आणि भगवं वादळ बघायला मिळत होतं आणि हे सगळं बघून सरकार हे नतमस्तक झाला। सरकार झुकलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या। या मागण्या मान्य करण्यात आल्या आणि या मागण्यांच्या नुसार मराठा समाजातील बांधवांना आता ओबीसीतून आणि या महत्त्वाच्या विजयातून प्रमाणपत्र मिळायला लागलेले आहे। या प्रमाणपत्राचा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत गेलेल्या लाखो करोडो मराठा बांधवांच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या। पण त्यानंतर ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या याचिका या कोर्टामध्ये दाखल होत गेल्या त्यावरती गंगाधर काळकुटे यांनी या निर्णयाच्या संदर्भाने GRच्या संदर्भाने न्यायालयामध्ये एक कॅव्हेट दाखल केलेला होता। या कॅव्हेटचा निकाल हा आपल्याला वकिलांनी वाचून दाखवला, सांगितलेला आणि पुढेही आपण आता कशा पद्धतीनं ही लढाई करणार आहोत हे देखील सांगितलेलं आहे। पुन्हा एकदा मराठ्यांचा विजय झालेला आहे। कोर्टात पण आपण जिंकलोय असं ते सांगतायत। आता हायकोर्टाची देखील लढाई आपण जिंकणार असा विश्वास ते व्यक्त करतात। मंडळी, याबद्दल तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा। मनोज जरांगे पाटील यांच्या लढाईचं हे यश आहे का? निश्चित सांगा आणि हे व्हिडिओ आवडले असेल तर शेअर जरूर करा। बघत रहा मराठी एक्सप्रेस।